महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। सर्वांकरिता चिंतेची बाब ही आहे ही तर आता खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही। राज्य सरकारचा मोठा निर्णय। विद्यमान सरकार उठसूट असे नवनवीन कायदे कानून आणत असते आणि सर्वसामान्यांना नक्कीच विचार करायला लावणारी ही बातमी आहे। तर पूर्ण बघा, काय आहे सविस्तर वृत्त। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना शेअर करून चॅनलला सपोर्ट करा। प्लीज एक सबस्क्राईब करा। तर चला बातमी समजून घेऊया की खाजगी शाळांमध्ये प्रवेश का नाही ते। बंधूंनो, शिक्षण हक्क कायद्यामध्ये आता मोठा बदल झाला आहे। आता खाजगी शाळांमध्ये शाळेत प्रवेश मिळणार नाही। राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे। महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यात मोठा बदल केला। याचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर खाजगी शाळांमध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी RTE अंतर्गत 25% जागा आरक्षित करण्यात आलेल्या होत्या, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। याच कायद्यामुळे मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांमध्ये प्रवेशाचा हक्क मिळत होता, परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेऊन या कायद्यात बदल करण्यात आलेला आहे। आता इथून पुढे या विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार की नाही, या निर्णयामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कसा प्रवेश मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया। 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना काढली आणि या नवीन कायद्यानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। नवीन नियमानुसार गरीब घरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या खाजगी शाळेपासून 1 किलोमीटर परिघात सरकारी किंवा सरकारी अनुदान घेणारी शाळा असल्यास या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागत होता। तर म्हणजे काय, तर खाजगी शाळेत ज्या RTE अंतर्गत 25% जागा राखीव करण्यात आल्या होत्या, आता या जागा राखीव ठेवल्या जाणार नाहीत। यापूर्वीच्या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्याच्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावरच्या किंवा परिघातल्या खाजगी शाळेमध्ये RTE अंतर्गत 25% जागांवर प्रवेश घेता येत होता। RTE अंतर्गत खाजगी शाळेत प्रवेश कसा मिळायचा, तर शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला 1ली ते 8वी पर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे। 2013 पासून हा कायदा लागू करण्यात आला। या कायद्यानुसार SSC, CBSE आणि ICSE सिलेबस असणाऱ्या कोणत्याही खाजगी शाळेत 25% जागा या गरीब विद्यार्थ्यांकरिता राखीव ठेवण्याचा, याचा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश मिळवता येत होता। याचसोबत SC, ST, विमुक्त जाती, VJNT, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि अनाथ विद्यार्थ्यांना सुद्धा RTE अंतर्गत यामध्ये प्रवेश मिळत होता। आता 2023-24 सालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 8,824 मध्ये RTE प्रवेश झालेले होते। यावर्षी काही खाजगी शाळांनी या प्रवेशावर बहिष्कार टाकला। सुमारे 30,000 जागा या RTE प्रवेशासाठी उपलब्ध नव्हत्या। गरीब विद्यार्थ्यांना न परवडणारे असतात, त्यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेशापासून आणि शिक्षेपासून विद्यार्थी वंचित राहतात आणि तेच होऊ नये म्हणून हा कायदा महत्त्वाचा मानला जातो। तर एकंदरीत काय मित्र हो, ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता चांगल्या RTE नुसार 25% जागा आरक्षित ठेवल्या जात होत्या खाजगी शाळातील, त्या आता शिल्लक राहणार नाही। यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये आता प्रवेश घेता येणार नाही, म्हणजे शिक्षणावर कुठेतरी मर्यादा आलेल्या आहेत। आणि जर कायदा सांगतो RTE 2009 सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, तर मग इथे मोफत आणि सक्तीचे शिक्षण कुठे होणार? जर तुमच्या परिघात शाळाच नसेल, फक्त प्रायव्हेट शाळाच असेल, तर मग तुमचं तर शिक्षण होणार नाही। तर हा चिंताजनक प्रश्न मला वाटत आहे। तुम्हाला काय वाटते या निर्णयाबद्दल? तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा आणि जर चुकीचा निर्णय असेल तर सरकारला जाब विचारून आपण कमेंट्स करून आपले मनोगत लिहा। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।